पण होमलेस वाटत असले तरी पण आम्ही आता नवीन घरामध्ये शिफ्ट झालेलो आहो. मस्त वाटतंय मला. हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मी आत्ता एका नवीन घरी शिफ्ट झाली आहे आजच आणि खूप एक्सायटेड आहे तुमच्याबरोबर सगळं शेअर करायला. तर आम्ही ज्या घरी आधी राहत होतो तिथे थोडा लिकेजचा प्रॉब्लेम वाढायलाच लागलेला. थोडा नाही, बराच प्रॉब्लेम वाढायला लागलेला. त्याच्यामुळे इथे मिरर आहे बेडवर, त्याच्यामुळे आम्हाला अशक्य झालं होतं अक्षरशः तिथे राहणं. आणि मग आम्हाला जेव्हा चेंज करायचं होतं तेव्हा मला असं वाटत होतं की आता इथून पुढे आयुष्यात बेटर ठिकाणी आपण शिफ्ट होऊया, जिथून फिंगर्स क्रॉस मी अनलेस स्वतःचं घर घेत नाही, मला इथून नाही शिफ्ट व्हायचं आहे. आत्ता ज्या घरामध्ये शिफ्ट झालं आहे ते घर खूप सुंदर आहे. आता दिवाळी पण येते. मला असं वाटलं की आता जेव्हा मी हे घर लावणार आहे, डेकोरेट करणार आहे, तेव्हा तुमच्याबरोबर नक्की शेअर करायला पाहिजे. सो आता हे घर मी कसं डेकोरेट करते, कशी सेटल होते इकडे, ते मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. आणि मी छान होम टूर पण शूट करणार आहे. The next day. तो आज आहे डे 2 या घरातला. आणि माझ्या मागे सामान बघताय. ॲक्च्युली इथे क्लिनिंगचं काम झालं नव्हतं. आम्ही आल्यानंतर एका माणसाला संध्याकाळी पाठवलं, तेव्हा तो अर्ध काम करून गेलाय. आज तो अर्ध काम करून गेलाय सकाळी. आत्ता आम्ही घर लावायला घेतोय, कारण जोपर्यंत क्लिनिंग झाली नव्हती आम्हाला काहीच नाही करता आलं. ऑब्व्हियसली आम्हाला समजत नाहीये की कसं काय लावायचं कुठे, म्हणजे रिअरेंजमेंट आपण सतत नाही करू शकत. सो जे काय आहे ते फुल अँड फायनल करायचंय. तर मी तुम्हाला बेडरूम मध्ये काय चालू आहे ते दाखवते. थांब जरा, बेड ना पूर्ण सरकवू. आणि हे बॉक्सेस आम्ही असे खोललेत. अयो हळू. ही स्पेस होती वॉर्डरोबसाठी. इथे ही दोन्ही कपाटं इथे, हे आणि हे दोन्ही कपाटं या स्पेसमध्ये बसत नाही आहेत. सो आम्ही असा विचार करतो की इथे पीसी टेबल ठेवायचा आणि हे बेडला लागून ही दोन इथे कपाटं. मग छोटं कपाट ठेवायचं आहे. सॉरी, कारण टेबल ठेवायला तर इथे स्विच बोर्डचा ॲक्सेस नाही आहे कुठेच. हॅलो शोना बेबी. ही डेंजर अवस्था आहे सध्या लिव्हिंग रूमची. हे कपाट आम्ही बेडरूममध्ये नेणार आहोत आणि ते खूप सुंदर किचन आहे. आम्ही किचन पण अजून पूर्ण नाही लावलेलं. सो आम्ही बऱ्यापैकी टेम्पररी जे आता लागणार होतं या 2 दिवसात ते सगळं तर काढलं आहे. आणि किचनमध्ये पण आम्ही थोडी भांडी लावलेली जेवण करण्यापुरता आणि आमचे कपडे वगैरे, कारण आम्ही लिहिलेलं मार्करने प्रत्येक बॉक्सवरती आणि याच्यावरती. पण सीन असा झाला की आल्यानंतर सगळं म्हणजे इथे स्पेसच नाही आहे. सो त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला आहे आणि आम्ही आता 2 दिवस झाले काही आवरलं नाही आहे. सो आज आम्ही सुट्टी टाकलेली छान दोघांनी पण. आम्हाला ते बायोमेट्रिकचं काम करून घ्यायचं होतं. सोसायटीच्या काही 2-3 फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्या होत्या. स्वतः आम्ही मस्तपैकी आवरतोय. एक्सायटेड. मला जरा ताप आला होता आणि सर्दी पण झाली आहे, घसा दुखतोय. पण आम्ही सगळे जोरशोरचे कामाला लागलोय. डॉक्टर निकिता. एकदम कोपऱ्यात ठेव, वरती अडकलं. आता नाही ग्रास टाकू शकत, 2 महिन्यांनी ग्रास. तर कबूतर दाखव. बेबी कबूतर आहे आमच्याकडे. त्याची मम्मा येते रोज. अरे थांबा. गुड्डी बेड सामान माझा बेड आहे आणि हिचं का नाव लिहिलंय? डॅन घेचे पाय पुसते. असं वाटतं बोनोनी शूट करायला लागला.
आकडा तिकडे छोटी बच्ची हो क्या? इकडून उघडायची गरज नाही ना, इथून ढकलू शकता ना तुम्ही आतमध्ये. काय हा ए ज्यादा दात मत दिखा. हो पांढरे आहेत कवर नाही, येल्लो आणि ग्रीन होत्या. तू व्हाईट लावल्यात, तू व्हाईट कवर घातलेले गौरीला. त्याच्यावर नाव नाहीये का? अगं म्हणजे आडवा भरून त्याच्यात कपडे पण ठेव. भाई साहब मूवर्स एंड पॅकर्स वालों का दिमाग देखो. हो बेड मधलं आहे, त्याच्यात त्याने ते एक एक्स्ट्रा टाकलं. काही गणपतीचा फोटो लावून टाकू आपण, हॉल मध्ये लावूया. हे त्याच्यावरच ठेवा ना, ते फ्रेम्स पण मेडिसिनच्या बुकवर त्याच्यावर ठेवायचं होतं. इकडे तू खाली का टाकला आता? तुला हे पाहिजे ना काय प्रिटी फ्रेम, पण ही स्पेस आहे ना, ही कमी आहे आपल्या याला. हो ना, हॉलमधलं सामान आहे का हे? नाही, हा माझं सामान आहे, ज्वेलरी आहे माझी. ना नाही, सगळा कचरा माझ्या रूम मध्ये नेऊ. पण मग काय अख्खा तर पसारा आणून माझ्या रूम मध्ये भरलाय. एवढीशी रूम दिली मला गाईज. गुड्डी बॅग मग तेवढं एकच, तेवढाच 2 बॅग फक्त. पक्षी अरे मग ठेव ना तिथे कोपऱ्यात. कोण बघते ते अल्बम? झाले तुम्ही जुने झाले. 10 वर्ष लिहूनच्या लग्नाला ठेव त्या बॉक्सवर. सुरी कुठे गेली? मंदबुद्धी आज की दिनी निकालना है. खाली त्यांनी टेप लावले ना, त्याच्यामध्ये ते व्हॅक्यूम बॅग करतात. ओ बाई जमरा गे आंटी. स्वतःचे कपडे प्रिटी प्रिटी सजवणारी आणि दुसरं सामान असं टाक टाक करायला लावलंय. प्लीज सगळं प्रिटीच ठेवायला लावलं. माझ्या साड्या आहेत. वरती ठेवलेलं ते सामान होतं. दुसरं काय सामान आहे? सुकली पण ठेवली का? बॉक्स चांगले राहते ना पद्धतशीर. एक्स्ट्राची भांडी जी आपली होती ती पण टाक बाल्कनी. लिहिलंय ना तिथे वर. पण चिल मारतोय. किती घाण दिसतोय चेहरा. हे सो आता ऑलमोस्ट बरंचसं सामान लावून झालंय. बेडमधलं सामान लावून झालंय आणि काय केलं आपण. आणि आता हां कपाट जागच्या जागी लावली, शू रॅक लावली आहे. आणि आता ह्यांनी दोघांनी ज्या आमच्या ट्रंक्स आहेत 2 याच्या तांदूळ ज्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवतो ते डक्ट एरियामध्ये किचनच्या ठेवायला लावलंय. आणि हे सगळे रिकामे बॉक्सेस आहेत. तिथे काही जे सामान आहे ते आहे लिव्हिंग रूमचंच थोडं सामान आहे. थोडं किचनची भांडी आहेत. किचनची पण बरीचशी भांडी अशी मी जी एक्स्ट्रा आहेत ती बॉक्सेसमध्येच ठेवल्यात. मोस्टली मी ती मम्मीकडे पाठवून देईन वाढायला, नाहीतर मग तशीच ठेवून देईन कुठेतरी बाल्कनीत. सध्या उत्साह आहे खूप, पण मला कंटाळा पण आलाय.
ब्रुनो चिल मारतोय, कुठेकडे बसतोय. आता फक्त तुळशी वृंदावन ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आता आम्ही काय केलं, पाठून चालू केलं, म्हणजे इथून डोअरपासून चालू केलंय. आणि आता एक एक गोष्ट सिक्वेन्समध्ये लावली जरा तर पटापट. ह्यांचा किती आवाज येतो दोघांचा. अच्छे से सफाई करो मॅडम, पैसा नाही मिलेगा. गडगडत असल्यामुळे आमचा बॉडीगार्ड घाबरलेला आहे. बुना घाबरली तू? डेलपोक जर्मन शेपर्ड. मॉरल सपोर्ट देत असताना अनिकेत रावण डोळ्यांनी आणि एक्झिस्टन्सनी, प्रेझेन्सनी. बसेल आरामात. मी बोलली ना जागा मोठी आहे, उरेल पण जागा. जल्दी लेके आओ अच्छे से. ओ माय गॉश, निकिता वन मॅन आर्मी. हळूहळू ऑलरेडी चोचलेला आहे तो. प्लीज नाही तो बाहेरची बाजू नाही, आतलं तुटलंय ते काहीतरी, आतलं निघाले. मला वाटत होतं म्हणून मी बोलते सरकवत आणा. दीदी तुझी बाजू उचल, फक्त तुझा अनिकेत त्या बाजूनी बस झालं ना. दोघांनी उचलायची काय गरज आहे. चल बाहेर आपण जा बाहेर जा. चला इकडे या. बुनी आहे तू तर मांजर नाही आहेस. ये इकडे आहे. वरून ने त्याला, वरून घ्यायला लागेल. थांबा. मम्मी बोलते ना तुटलंय ते. मम्मी तेच म्हणते निघालंय ते वर्स अँड पॅकर्स वालाय. अच्छा हे याचं निघालं का? काय काम करू दे आम्हाला. ती बाजू तशी पण भिंतीला जाणार आहे. भिंतीलाच जाणार. हा मध्ये काय. सो ही सिच्युएशन आहे लिव्हिंग रूमची. आत्ता फक्त देव मांडायचे आहेत आणि थोडी देवपूजा वगैरे करेन. आणि इथे आम्ही पिसी ठेवला. आणि किचनची हालत अजून पण जराशी अनऑर्गनाइज्ड आहे. म्हणजे काही डबे जे आहेत ते मला फक्त इथले काही गोष्टी इथे लावून ठेवायच्या आहेत. ही घासलेली भांडी आहेत. बाहेर मी थोडं स्टोरेज यूज केलं आहे ड्राय एरियामध्ये. आणि हे लावायचं आहे. बाकी तर ट्रॉलीमध्ये ह्या सगळ्या दोन्ही साईडच्या ट्रॉलीजमध्ये भांडी लावलेली आहेत. आणि हे सगळे कपडे काढलेत ज्याची फडकी बनवायची. आणि ही आहेत काही भांडी ज्यांना इकडे जागा नाही आहे. गॉड मला समजत नाही काय करणार आहे. आणि माझा फेस पॅक लावला.